नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं 6वं प्रकरण ज्याचं नाव आहे लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन या राशींचे मापन याच्या स्वाध्याय 6.2 ला आज आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, त्यातला एका गडसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम आहे. बघा आपण इकडे लिहून घेऊ ग्रॅम, इकडच्या बाजूला लिहून घेऊ आपण मिलीग्रॅम. किती वजन आहे मग? 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम. एका बांगडीचे 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम. एका अंकीचे 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे. सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन आहे. सगळ्या दागिन्यांचं मिळून म्हणजे काय करायचं आपल्याला? प्लस करायचे. करा बरं मग. 5 आणि 5 10, कॅरी आला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 5 किती झाले? 9, 4 जसाचा तसा. 5 आणि 5 10, परत कॅरी आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. किती आलं वजन? 50 ग्रॅम 490 मिलीग्रॅम. दिले का आपल्याला 50 ग्रॅम 490 मिलीग्रॅम? नाही, सगळ्या वजन ग्रॅम मध्ये दिलेले आहे. मग यालाच कसं लिहिता येईल? 50.49 ग्रॅम अशा पद्धतीने याला आपल्याला लिहिता येईल. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते काय तर अचूक आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, एक माणूस मोटार गाडीने 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापतो. बघा मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती बघा, जर का आपल्याला वेग काढायचा असेल तर वेग काय असतो? अंतर भागिला वेळ, असा आपला फॉर्म्युला. वेग म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? स्पीड. अंतर म्हणजेच काय असते? डिस्टन्स. आणि वेळ म्हणजेच काय असतो आपला? तर टाइम. याच्यात किमती टाका बरं मग. मोटार गाडीने त्याला किती अंतर जायचं आहे? 180 किलोमीटर अंतर. किती तासात? 3 तासात. म्हणजे 3 1 जा 3, 3 6 जा 18, त्याच्यावरती घेतला 0. म्हणजेच काय? स्पीड किंवा वेग किती झाला? 60 किलोमीटर प्रति तास किंवा पर अवर आपण त्याला म्हणतो. एवढा वेग त्याचा झाला मोटर गाडीचा. त्याच वेगाने पुढे 120 किलोमीटर अंतर जायचे आहे. मग 60 किलोमीटर एका तासाला. 120 जायचं आहे तर 120 ला काय करायचं? 60 ने डिवाइड करायचं. 0 0 कॅन्सल झाला. 6 1 जा 6 आणि 6 2 जा 12. म्हणजे किती वेळ लागेल? 2 तास त्याला 120 किलोमीटर अंतर जायला लागेल. ऑप्शन बी मध्ये दिलेलं उत्तर करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, एक आगगाडी 8 तासात 480 किलोमीटर अंतर जाते. परत तेच बघा मग, वेग काढा बरं. वेग मध्ये काय असते? वरती अंतर. अंतर किती आहे? 480 किलोमीटर. किती तासात कापते आहे? 8 तासात. म्हणजे किती झाले? 8 1 जा 8, 8 6 जा 48. म्हणजेच काय? 60 किलोमीटर प्रति तास हा वेग झाला कोणाचा? त्या आगगाडीचा. 2 तासात विचारलं आपल्याला किती अंतर जाईल. म्हणजे काय करायचं? या 2 ने या 60 ला मल्टिप्लाय करायचं. मग 62 जार किती झाले? 120 किलोमीटर दूर 2 तासांमध्ये आगगाडी जाईल. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न बघा, किशोरने 205.50 रुपयाची औषधं घेतली. 180.50 ची काय विजिरी घेतली, टॉर्च घेतली. किती घेतलं मग? दोघं मिळून किती झाले? 0 आणि 0 0. 5 5 10, कॅरी आला 1, 1 आणि 5 6, 8 जसा तसा आणि 2 1 3. म्हणजे 386 रुपये त्याचं बिल झालं. त्याने दोन्हीसाठी दुकानदाराला कितीची नोट दिली? 500ची दिली. मग किती पैसे परत मिळतील? 500 मधनं 386 मायनस करा. त्याला परत मिळालेले पैसे मिळतील. 0तनं 6 जात नाही म्हणून 10, इथे 9, इथे 4. 10 मधनं 6 गेले 4, 9 मधनं 8 गेला 1, 4 मधनं 3 गेला 1. म्हणजेच काय? 114 किंवा 114 रुपीज त्याला परत मिळतील. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे.
पाचवा प्रश्न आहे बघा, 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? कितीचं दिलं कापड आपल्याला? 4 मीटरचं. 4 मीटर म्हणजेच काय? 400 सेंटीमीटर. का बरं? 1 मीटर म्हणजे किती असतात? 100 सेंटीमीटर. तर 4 मीटरचे किती झाले? 400 सेमी. मग 400 सेंटीमीटरचं कापड आहे. कितीचा तुकडा करायचा? 25 सेमीचा. डिवाइड करा. 25 वन जार किती झाले? 25. 40 मधला 25 गेले, उरले 15. त्यावरती घेतला 0. 25 6 जार किती झाले परत? 150. 150 मधला 150 गेले, उरले काय तर 0. म्हणजेच काय? 16 किंवा 16 तुकडे 25 सेमी लांबीचे होतील. कुणाचे? ते 4 मीटर लांबीच्या कापडाची. 16 ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 6वा प्रश्न आहे बघा, 5 सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल. काय दिलं आपल्याला? 5 सेमी. याचं रूपांतर कशात करायचं आहे? किलोमीटर मध्ये. मग सगळ्यात आधी 1 किलोमीटर म्हणजे किती असतात? 1000 मीटर असतात. आणि 1 मीटर म्हणजे किती असतात? 100 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर असतात. मग आता 5 सेमीचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं आहे, म्हणजे या सेमी वरून पुढे जायला लागेल आपल्याला या किलोमीटरवर. मग किती 0? 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच काय? या 5 ला या 1 वरती 5 0 घेऊन काय करायला लागेल? डिवाइड करायला लागेल. करा बरं. मग कसं करतो आपण? 5 जसेच्या तसे. किती 0 आहे? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे 5 घरं डेसिमल जो आहे तो इकडे सरकेल डावीकडे. करा बरं. मग हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं घर देऊन नंतर काय करायचं? डेसिमल करायचा. म्हणजेच हे अंतर किती मध्ये होऊन जाईल? किलोमीटर मध्ये होऊन जाईल. कुठे दिला असं आन्सर आपल्याला? 0.00005 किलोमीटर. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. 7वा प्रश्न आहे बघा आपला, एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. 750 लिटर पाणी एका टाकीमध्ये मावते. त्यापैकी किती भरली ती? 4/15 पाणी त्यामध्ये भरलेलं आहे. मग करा बरं. 15 वजा 15. 15 5 75. त्याच्यावरती घेतला 0. काय उरलं आपल्याकडे? 4 मल्टिप्लाय बाय 50. म्हणजेच काय? 200 लिटर पाणी आता त्या टाकीमध्ये आहे. क्षमता किती? 750 ची आहे. किती? 200. म्हणजे अजून किती भरायला लागेल? 0 मधनं 0 गेला 0. 5 मधनं 0 गेला तर 5. 7 मधनं 2 गेला तर 5. म्हणजेच 550 लिटर अजून पाणी त्या टाकीमध्ये भरायला लागेल जेव्हा ती टाकी काय तर पूर्ण भरून जाईल. 550 ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 8वा प्रश्न आहे बघा, एक दुकानदार 12ला एक बॉल पेन किंवा 5चे पाकिट 50 रुपयाला विकतो. 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल? किती घ्यायची आपल्याला? 23 किंवा 23 बॉल पेन घ्यायचे. 23 ला कसं लिहिता येतील? 20 प्लस 3. 20 ला कसं लिहितोय आपण? 5 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 3. 5 नेच का केलं? कारण 5 पेनांचं एक पाकिट आहे म्हणून. मग 5 पेनांचं एक पाकिट अशी किती झाले? 4 पाकिट त्या पेनांचे झाले. आणि 3 सुटे पेन आहेत. मग खर्च काढायचा असला तर 4 तसेच तसे 4 पाकिट घेतोय. एक पाकिट कितीला आहे? 50 ला. म्हणजे 4 इंटू काय करायला लागेल? 50 प्लस 3 म्हणजे 3 सुट्टे पेन आहेत. एक पेन कितीला होता? 12ला. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 12. करा बरं. 50 4 जार 200 प्लस 12 3 जार 36. किती खर्च आला? 236 रुपीज खर्च ते 23 बॉल पेन घेण्यासाठी येईल. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. 9वा प्रश्न आहे बघा, शारदाने एक वही 25.50 रुपीजला घेतली. 25.50 ला वही घेतली. पेन घेतला आहे कितीला? 7.50 रुपीजला घेतला. आणि 6 पेन्सिली घेतल्या कितीला? 1.25 ची एक. मग 1.25 ची एक अशा 6 पेन्सिली घेतल्या म्हणजे कितीच्या झाल्या? 6 5 30. कॅरी आले 3.
6 2 12, 12 आणि 3 15, कॅरी आला 1, 6 1 6 and 1 7. हे पण झालं 7.50 रुपीज. पूर्ण किती झालं पहा बरं बिल तिचं. करा बरं ऍडिशन. 0 5 5 आणि 5 15, कॅरी आला 1, 5 1 6, 6 and 7 13, 13 and 7 20, कॅरी आले 2, 2 and 2 4. म्हणजे 40.50 रुपीज तिचा खर्च आला. तिने दुकानदाराला कितीची नोट दिली? 50 रुपयाची 50 रुपीजची नोट तिने दिली. दुकानदार किती कापणार आहे? 40.50 रुपीज कापणार आहे. म्हणजे किती पैसे परत मिळतील तिला? 0 मधनं 0 गेला 0. 10 करायला लागतील, इथे 9 होऊन जातील आणि इथे 4 होऊन जातील. 10 मधनं 5 गेले 5, 9 मधनं 0 गेला 9, 4 मधनं 4 गेले 0. म्हणजेच काय? 9.50 रुपीज जे आहे दुकानदार तिला परत करेल. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपला स्वाध्याय 6.2 सुद्धा पूर्णपणे सॉल्व्ह करून संपलेला आहे. धन्यवाद.